नमस्कार मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण कामगार आयुक्तालय भरतीमधील निरीक्षक पदाचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत. परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. व विद्यार्थी मित्रांनो, हाई पै द्यायला विसरू नका. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा. आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 78. मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात. भरतीतील निरीक्षक पदाच्या एकूण जागा आहेत 62 आणि आलेले अर्ज आहेत 33,193. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 535 जणांना लढायचे आहे. असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आता आपण परीक्षेची काठाने पातळी कशी होती हे चेक करूयात. तर मित्रांनो, मराठी हे इझी आले होते. यात एक पॅसेज, शब्दार्थ आणि व्याकरणावर प्रश्न विचारले होते. त्यानंतर पुढे इंग्लिश हा विषय हा इझी टू मॉडरेट होता. मित्रांनो, यात जो पॅसेज विचारला होता तो लेंदी होता. त्यानंतर पुढे अंकगणित व बुद्धिमत्ता. मित्रांनो, सिलेबसमध्ये त्यांनी अंकगणित व बुद्धिमत्ता दिले होते, परंतु ॲक्च्युली प्रश्न त्या बुद्धिमत्तेचेच विचारले होते. हा सुद्धा इझी टू मॉडरेट होता. यात जे पझल विचारले होते ते थोडे लेंदी होते. त्यानंतर जीके हे मॉडरेट टू हार्ड होते. यात काही प्राचीन भारताच्या इतिहासाचे प्रश्न होते. त्यानंतर चालू घडामोडी बऱ्याच अवघड गेल्या विद्यार्थी मित्रांना, त्यामुळे आपण त्याला मॉडरेट टू हार्डमध्ये टाकले आहे. आणि सर्वात शेवटचा विषय कामगार कायदे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी रिव्ह्यू घेतला प्रत्येक विद्यार्थ्याकडून. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला सांगितले की सर, किती अभ्यास केला तरी आम्हाला कामगार कायदे हा विषय अवघड गेलेला आहे, त्यामुळे त्याला आपण हार्डमध्ये टाकू. एकूणच संपूर्ण परीक्षेची काठाने पातळी ही मॉडरेट टू हार्ड होती, त्यामुळे कट ऑफ हा थोडा कमी लागण्याचा चान्सेस आहेत. वरील माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठाने पातळी चेक करून आता आपण जाणून घेऊयात काय असेल अपेक्षित कट ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरल कॅटेगरीचा कट ऑफ असेल 160 ते 164 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असेल 156 ते 160 मार्काच्या मध्ये. त्यानंतर पुढील कॅटेगरी SABCचा कट ऑफ असणार 152 ते 156 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर पुढे SCचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 146 ते 150 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर पुढील कॅटेगरी EWS यांचा कट ऑफ असणार 150 ते 154 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर STचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 142 ते 146 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर 6वी कॅटेगरी NTच्या सर्व कॅटेगरी मी एकत्र घेतल्या आहे. NTBCD यांचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 150 ते 152 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर 7वी कॅटेगरी VJ यांचा कट ऑफ असणार 156 ते 158 मार्काच्या मध्ये. आणि सर्वात शेवटची कॅटेगरी SBC यांचा कट ऑफ असणार 150+. तर असे असतील हे मेलचे कट ऑफ. आता आपण फिमेलचे कट ऑफ जाणून घेऊयात. तर मित्रांनो, जनरल फिमेलचा कट ऑफ असणार 150 ते 154 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर OBC फिमेलचा कट ऑफ असणार 146 ते 150 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर SABC फिमेलचा कट ऑफ असणार 142 ते 146 मार्काच्या मध्ये. त्यानंतर SC फिमेलचा कट ऑफ असणार 136 ते 140 मार्काच्या दरम्यान.
त्यानंतर EWS फिमेलचा कोटा वाचणार 140 ते 144 मार्काच्या दरम्यान. ST फिमेलचा कोटा वाचणार 132 ते 136 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर पुढे NTBCD फिमेलचा कोटा वाचणार 140 ते 142 मार्काच्या मध्ये. त्यानंतर VJ फिमेलचा कोटा वाचणार 146 ते 148 मार्काच्या मध्ये. आणि LBC फिमेलचा कोटा वाचणार 140+. असे ते फिमेलचे कट ऑफ असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मेल आणि फिमेलचे कट ऑफ बघितले. आता आपण समांतर आरक्षणातील इतर कॅटेगरीत बघूयात. तर मित्रांनो, अंशकालीन पदवीधर, त्यानंतर खेळाडू, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ जाईल 100 ते 110 मध्ये. आणि त्यानंतर पुढे दिव्यांग, भूकंपग्रस्त, आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त यांचा कट ऑफ जाईल 110 ते 120 मार्काच्या मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ म्हणजे एक अंदाज असतो, तो थोडा मागे किंवा पुढे होऊ शकतो. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करत जा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी. त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता.